हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच छान छान नवनवीन स्टोरीज आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आपली ही अंश आणि मीनाची स्टोरी कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्यांना कोणाला ही स्टोरी आवडत असेल त्यांनी आपल्या स्टोरीला लाईक नक्कीच करा. चला तर मग आपण आपल्या स्टोरीकडे वळूयात. आई गेल्यानंतर काही दिवसांनी तू, रुद्रांश आणि रंजन अंकल जणू कुठेतरी गायबच झालात. तेव्हा मी खूप लहान होतो. त्या वयात कोणालाही शोधणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. काळ पुढे सरकत गेला आणि एका मागोमाग सगळे पुन्हा भेटत गेले. आधी रुद्रांश, मग रंजन अंकल आणि शेवटी तू. खरं तर लग्नाच्या दिवशी तू मला भेटली नव्हतीस. त्या दिवशी मला फक्त तुझं खरं अस्तित्व समजलं होतं, जिचा मी इतकी वर्षच शोध घेत होतो. ती माझ्याच घरात मला सापडली. लग्नाच्या साधारण 3 महिने आधी मी तुला आईच्या NGOमध्ये पाहिलं होतं. त्यानंतर तू माझ्या नजरेत अशी भरलीस की तुला विसरण्याचा कितीही प्रयत्न केला तरी शक्य झालं नाही. एकदा तर तू रात्री माझ्या कारसमोर येऊन बेशुद्ध पडली होतीस. त्यावेळी स्वतःच्या मनाला समजावून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो, पण नियतीच वेगळी होती. म्हणतात ना, जे आपल्या नशिबात असतं ते आपल्याला कसं ना कसं मिळतंच. तूच माझं नशीब आहेस बटरफ्लाय. फक्त एक विनंती आहे, बाबांची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न कर. स्नेहल आंटी गेल्यापासून ते अनेक वर्ष आपल्या कुटुंबापासून दूर राहिले आहेत. फक्त तूच त्यांना पुन्हा त्यांचं कुटुंब मिळवून देऊ शकतेस. हे ऐकून मिनलने अंशला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, मी प्रयत्न करेन अंश, पण मला थोडा वेळ हवा आहे. अंश काहीही न बोलता तिच्या डोक्यावर अलगद चुंबन घेतो. थोडा विचार करून अंश म्हणाला, एक गोष्ट विचारू? मिनलने मान हलवत उत्तर दिलं, हां विचारा ना. अंश थोडा संकोचत म्हणाला, माही आणि वाणीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? तर त्यावेळी हे ऐकताच मिनलने त्याच्याकडे पाहिलं. असं तर काहीच नाही. का अंश, काही झालंय का? तर त्यावेळी आता इथे अंश हसत म्हणाला, नाही ग, काहीच नाही. सहज वाटलं म्हणून विचारलं. मिनलही हलकंसं हसली. वातावरण हलकं करण्यासाठी अंशने तिला पुन्हा जवळ घेतलं. दोघांनी एकमेकांवरील प्रेमाची शांतपणे जाणीव करून दिली आणि काही क्षण एकमेकांच्या सहवासात हरवून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मिनलची जाग आली. तेव्हा तिची नजर शेजारी शांत झोपलेल्या अंशकडे गेली. ती प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवू लागली. तिच्या स्पर्शाची जाणीव होताच अंशच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. डोळे न उघडताच तो हसत म्हणाला, काय बटरफ्लाय, अजूनही कालच्या क्षणांची ऊब तुझ्या चेहऱ्यावर दिसते? मिनल त्याच्या जवळ सरकत म्हणाली, अंश, आजपासून माझ्यापासून कधीच काही लपू नकोस. माझ्यासाठी आपलं नातं विश्वास आणि प्रेमावर टिकलेलं आहे. ज्या नात्यात विश्वास नसतो त्या नात्यात प्रेमालाही काही अर्थ राहत नाही, मग जवळी कितीही असली तरी. अंश तिच्या हातांवर हलकंसं चुंबन घेत म्हणाला, आय एम सॉरी बटरफ्लाय, वचन देतो आता असं पुन्हा कधी होणार नाही. त्यांचं वाक्य पूर्ण होण्याआधीच मिनल म्हणाली, मला माहीत आहे तू पुन्हा असं करणार नाहीस. आठवतंय ना, तूच म्हणाला होतास की नात्यांची थट्टा होताना तू पाहिलं आहेस. आज मला तसंच वाटतंय. कधी कधी शारीरिक वेदना जास्त सोप्या वाटतात, कारण त्यावर औषध तरी मिळतं. पण मनाच्या आत खोलवर होणारं दुःख, त्यावर ना औषध असतं ना प्रार्थना. ओरडून रडूनही काही फरक पडत नाही. माणूस फक्त आतून तुटून राहतो. मला थोडा वेळ दे, मी स्वतःला सावरून घेईन. आता मला एका जाहिरातीच्या मीटिंगला जायचं आहे. अंशने हसत मान हलवली. थोड्या वेळाने तान्या हॉस्पिटलला जाण्यासाठी घराबाहेर पडत होती.
बाहेर येताच तिला समोर कारला टेकून उभा असलेला रुद्रांश दिसला. तिला पाहताच तो हसला. तान्या त्याच्या जवळ जात म्हणाली, काय रुद्रांश शेखावत, सकाळी सकाळी आर्यन मेन्शनमध्ये? रुद्रांश तिच्या कमरेभोवती हात ठेवत हसत म्हणाला, तुला कल्पना आहे का, जर माझा जन्मच झाला नसता तर काय झालं असतं? आजूबाजूला पाहत तान्या म्हणाली, रुद्र मला सोड, ऑफिसची वेळ आहे, कोणीही बाहेर येईल आणि तुझ्या जन्माचा प्रश्न असेल तर इतकंच नक्की मी अविवाहित राहिले नसते. क्षणभर रुद्रांश नाराज झाला, पण लगेच स्वतःकडे अभिमानाने पाहत म्हणाला, हो कोणीतरी मिळालाच असता, पण मग तुला माझ्यासारखा चांगला माणूस भेटला नसता. तान्या चेहरा वाकडा करत म्हणाली, सिरियसली रुद्र, हा जोक अजिबात चांगला नव्हता. तेवढ्यात माही तिथे आली. ती ऑफिसला उशीर झाल्यामुळे घाईत होती. रुद्रांश जवळ येऊन ती म्हणाली, कारसाठी धन्यवाद रुद्रांश, पण खरं तर धन्यवाद तुम्ही मला म्हणायला हवं. तान्याला भेटायचं छान कारण मीच दिलं ना तुम्हाला. कारण कार तर तुम्ही ड्रायव्हरकडूनही पाठवू शकला असता. रुद्रांशने तिला कारची चावी देत हसून उत्तर दिलं, अरे त्यात धन्यवाद कसले, माझंच भाग्य समज, सकाळी सकाळी इतका गोड चेहरा पाहायला मिळाला. तुझा चेहरा माही, नाही तर रोज तेच शेजारचे चेहरे पाहून कंटाळा येतो. माही दोघांकडे पाहत हसत म्हणाली, साखरपुडा तर झाला आहे रुद्रांश, आता तरी तिला चिडवणं बंद कर. रुद्रांश नाटक करत म्हणाला, अहो काय बोलताय तुम्ही, मी तिला काय बोललो, मी तर तिचं नाव सुद्धा घेतलं नाही. माही, तान्या चिडून म्हणाली, चल माही मी निघते, मला उशीर होत आहे. असं म्हणत तान्या तिच्या कारकडे निघाली. माहीने रुद्रांशला इशाऱ्याने तिच्या मागे जाण्यास सांगितले. रुद्रांश माहीला बाय करत म्हणाला, काळजी करू नकोस, मी सांभाळतो. हॉस्पिटलपर्यंत तिच्याकडून लिफ्ट घ्यायची आहे. माही हसली आणि कारमध्ये बसून तिथून निघून गेली. तान्या ड्रायव्हिंग सीटवर बसून सीट बेल्ट लावत होती. तेवढ्यात रुद्रांश येऊन तिच्या शेजारच्या सीटवर बसला. तान्या त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, आता काय, मी हॉस्पिटलला चालले आहे रुद्र. रुद्रांश सीट बेल्ट लावत म्हणाला, हो तर मला काय पोलीस स्टेशनला जायचं आहे का, मलाही हॉस्पिटलला जायचं आहे माय लव. तान्या गोंधळून म्हणाली, हॉस्पिटलला, तुला हॉस्पिटलला काय जायचं आहे? आणि त्यावेळी रुद्रांश पोट धरून नाटक करत म्हणाला, हा प्रश्न विचारायची वेळ नाही डॉक्टर तान्या, आपल्या प्रेमाची निशाणी, आपलं बाळ कधीही या जगात येऊ शकतं, लवकर हॉस्पिटलला चला. तान्या त्याच्याकडे रागाने पाहू लागली. रुद्रांश लगेच म्हणाला, डोक्याला जी दुखापत झाली आहे तिची ड्रेसिंग बदलून घ्यायची आहे. हे ऐकताच तान्याने कार सुरू केली आणि हॉस्पिटलकडे निघाली. रस्त्यात रुद्रांश म्हणाला, तू किती प्रश्न विचारतेस तान्या, रात्रभर झोपच आली नाही, वाटलं सकाळी तुला भेटलो की फ्रेश वाटेल, पण इथे तर प्रश्नांवर प्रश्न. तान्या त्याची गंमत करत म्हणाली, रात्रभर झोप आली नाही म्हणजे लाईट नव्हती का? अरे आता समजलं, ढासांनी झोपू दिलं नसेल. रुद्रांश हसला. त्याने तिच्या मानेजवळ आणि कानाजवळ हलकेच बोट फिरवत म्हणाला, खूप मज्जा घेऊ नकोस, नेहमीप्रमाणे शांतपणे तुझ्या फ्लॅटमध्येच राहा. थंडी वाढते आहे, कधी तुला माझी गरज पडेल सांगता येत नाही,
मी असताना तुला थंडी वाजणं योग्य नाही ना? हे ऐकताच तान्याने कार रस्त्याच्या कडेला थांबवली. तिने सीट बेल्ट काढला, रुद्रांशच्या कॉलरला धरून त्याला स्वतःकडे ओढलं आणि त्याच्या ओठांवर एक खोल चुंबन घेतलं. रुद्रांश पूर्णपणे स्तब्ध झाला. तो काही समजून घेण्याआधीच तान्या पुन्हा आपल्या जागेवर बसली, सीट बेल्ट लावला आणि म्हणाली, मला वाटतं सध्या इतकी ऊब पुरेशी आहे रुद्रांश शेखावत. आणि त्यावेळी रुद्रांश आश्चर्याने तिच्याकडे पाहत फक्त होकारार्थी मान हलवत राहिला. तिकडे रॉनी घाईघाईने ईशानच्या केबिनमध्ये आला आणि म्हणाला, यार एक प्रॉब्लेम झाला आहे. ईशान त्याच्याकडे पाहत म्हणाला, काय झालं, तू ठीक आहेस ना? रॉनी उदास चेहऱ्याने म्हणाला, नवीन डिझाईनसाठी फॅब्रिक पाहायला जायचं होतं, पण अचानक आईची तब्येत बिघडली, मला घरी जावं लागेल. ईशान लगेच म्हणाला, मग जा ना घरी, इथे काय करतोयस? फॅब्रिक मी पाहून येतो, तू आंटीची काळजी घे. रॉनी त्याला मिठी मारत म्हणाला, थँक्स यार, पण तुला आत्ताच निघावं लागेल, तेव्हाच तू वेळेत पोहोचशील. ईशान हसत होकारार्थी मान हलवतो. रॉनी ईशानच्या केबिनमधून बाहेर पडून स्वतःच्या केबिनमध्ये जातो. तिथे त्याचे काही मित्र आधीपासूनच बसलेले असतात. सगळे त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होते, जणू विचारत होते, ईशान तयार झाला का? रॉनीच्या चेहऱ्यावर खट्याळ हास्य उमटलं. त्याने होकारार्थी मान हलवली. सगळे आनंदाने एकमेकांकडे पाहू लागले, जणू ईशानला तिथून पाठवून त्यांनी एखादी मोठी लढाई जिंकली होती. थोड्या वेळाने मीनल ईशानच्या ऑफिसमध्ये पोहोचली. ईशानच्या केबिनकडे जात असताना तिची रॉनीशी धडक झाली. खरं तर रॉनीच मुद्दाम तिच्या समोर आला. मीनलने सॉरी म्हणत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. तिने दुर्लक्ष केल्यामुळे रॉनीला खूप राग आला, पण त्याने स्वतःला सावरलं आणि प्रेमाने म्हणाला, मीनल, ईशान बऱ्याच वेळापासून तुझी वाट पाहत होता. आज फॅब्रिक सिलेक्शनची शेवटची तारीख आहे, त्यामुळे त्याला जावं लागलं. पण काळजी करू नकोस, तो मला सांगून गेला आहे की तू नवीन जाहिरातीच्या मीटिंगसाठी येणार आहेस. माझ्यासोबत ये, मीटिंगच्या आधी तुला कॉस्ट्युम्स आणि प्रोडक्ट्स दाखवतो. असं म्हणत रॉनी पुढे चालू लागला. मीनल त्याच्या मागे चालत म्हणाली, रॉनी सर, आपण कुठे जात आहोत? रॉनी म्हणाला, कॉस्ट्युम्स रूममध्ये, तुला ड्रेसेस दाखवतो. मीनलला थोडं विचित्र वाटलं, कारण यापूर्वी ती एकदा ईशानसोबत कॉस्ट्यूम रूममध्ये जाऊन आली होती. रॉनी तिला ज्या दिशेने घेऊन जात होता तो रस्ता कॉस्ट्यूम रूमकडे अजिबात नव्हता. तरीही मीनल काही बोलली नाही. तेवढ्यात तिच्या फोनवर अंशचा मेसेज आला. मीटिंग संपताच मला कॉल कर. मीनलने फोन काढून अंशचा मेसेज वाचला आणि उत्तर टाईप करू लागली. राज, मला काहीतरी ठीक वाटत नाही. इतक्यात कोणीतरी तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला, पण तोपर्यंत चुकून तो मेसेज पाठवला गेला होता. मीनलचा तो अपूर्ण मेसेज अंशपर्यंत पोहोचला. मीनलने समोर पाहिलं. समोर रॉनी आणि त्याचे काही मित्र उभे होते. आजूबाजूला कोणीही नव्हतं.
क्षणभर मिनल घाबरली, पण स्वतःला सावरत ती त्यांना धाक दाखवत म्हणाली, हे सगळं काय चाललं आहे ईशान? सरांना हे कळलं तर तुमच्यापैकी कुणालाही. तेवढ्या त्यांच्यातील एक मुलगा तिच्या जवळ येत म्हणाला, त्याची काळजी करू नकोस, तो आता उद्या सकाळीच परत येईल. असं म्हणत त्याने रुमाल तिच्या नाकावर आणि तोंडावर तापला. काही क्षणातच मिनल बेशुद्ध झाली. तिकडे मिनलचा अपूर्ण मेसेज वाचताच अंश घाबरला. तो वारंवार मिनलला फोन करू लागला, पण प्रत्येक वेळी तिचा फोन बंद असल्याचं सांगितलं जात होतं. अंशने तात्काळ तरुणला फोन लावला. तरुण लगेच मिनलचं प्रोफाईल अपडेट कर, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर. फोन ठेवताच तो स्वतःशीच पुटपुटला, ती माझी राणी आहे, हे आता सगळ्यांना कळायलाच हवं. ईशान, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तू चुकीच्या व्यक्तीची निवड केली आहेस. त्याने ड्रॉवरमधून बाईकची चावी उचलली आणि क्षणाचाही विलंब न करता ईशानच्या ऑफिसकडे निघाला. सहसा तो कारच वापरायचा, पण आज वेळ महत्त्वाचा होता. दुसरीकडे ईशान फॅब्रिक निवडण्यासाठी ऑफिसमधून बाहेर पडला होता. मात्र कॉस्ट्यूम डिझाईनची महत्त्वाची फाईल ऑफिसमध्येच राहिल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे तो ती घेण्यासाठी पुन्हा ऑफिसमध्ये परतला. ऑफिसमध्ये प्रवेश करताच त्याची समोरून धावत येणाऱ्या अंशची जोरदार धडक झाली. ईशान काही क्षण त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिला. अंश अचानक त्याच्या ऑफिसमध्ये कसा आला हे त्याला समजेना, पण अंशने कोणतीही उसंत न घेता त्याच्या कॉलरला धरलं. ईशान, मला अशा परिस्थितीत ढकलू नकोस की माझा राग माझ्यावरच नियंत्रण ठेवणार नाही. माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नकोस. मी शांत आहे, पण त्यालाही मर्यादा आहेत. एकदा त्या ओलांडल्या तर मी काय करू शकतो याची तुला कल्पनाही नसेल. शेवटचं विचारतो, मिनल कुठे आहे? ईशानने त्याचा हात झटकत संतापाने उत्तर दिलं, मिस्टर अंश, बाहेर तुम्ही कितीही मोठे उद्योगपती असाल, पण हे माझं ऑफिस आहे. तो पुढे बोलणार इतक्यात अंश पुन्हा ओरडला, मला फक्त मिनल कुठे आहे ते सांग. बाकी कोणत्याही गोष्टीत मला रस नाही. मिनलचं नाव ऐकताच ईशान क्षणभर गप्प झाला. अंशने थोडा शांत होत पुन्हा सांगितलं, जर माझ्या पत्नीला साधा ओरखडाही लागला असेल तर मी स्वतःलाच थांबवू शकणार नाही. पत्नी? मिनल? ईशान गोंधळून म्हणाला. अंशने घाईघाईने सांगितलं, ती काही वेळापूर्वी इथे मीटिंगसाठी आली होती. आता तिचा फोन बंद आहे. लगेच CCTV तपासा. ईशानने आश्चर्याने उत्तर दिलं, आज माझी तिच्यासोबत कोणतीही मीटिंग नव्हती. अंशने वाद घालण्यात वेळ न घालवता विवानला फोन लावला. विवान, मिनलची लोकेशन ट्रॅक कर. सर्वप्रथम ईशानच्या ऑफिसच्या आसपास शोध. फोन ठेवून तो म्हणाला, मी स्वतः तिच्या मोबाईलवर आलेला मीटिंगचा मेल पाहिला होता. ईशानने तात्काळ CCTV तपासण्याचे आदेश दिले, पण धक्कादायक गोष्ट म्हणजे सर्व कॅमेरे बंद होते. त्याचा रागही अनावर झाला. हे कुणी केलं मला माहीत नाही, पण मला मिनल सुरक्षित हवी आहे. अंश त्याच्याकडे पाहत म्हणाला, मी आधी सांगितलं होतं, वैयक्तिक भावना आणि काम वेगळं ठेव. ईशानने खोल श्वास घेतला, आणि कदाचित आपण दोघे एकमेकांना पसंत करत नसलो, पण मी तिचा मनापासून आदर करतो. ती तुमची पत्नी आहे हे मला माहीत नव्हतं. अंश त्याच्या अगदी जवळ गेला. यापुढे तिच्यापासून दूर राहा. ती माझं सर्वस्व आहे. ईशान शांतपणे म्हणाला, प्रेम हा व्यवहार नसतो, तो मनाचा विषय असतो. पण आज नशीब माझ्या बाजूने नव्हतं. तेवढ्यात विवानचा पुन्हा फोन आला. भाऊ, मिनलची अचूक लोकेशन अजून मिळालेली नाही, पण ऑफिसच्या मागच्या बाजूला काही संशयास्पद मोबाईल सिग्नल दिसत आहेत. तिथे लगेच जा.
अंशने क्षणाचाही विलंब न करता फोन ठेवला. ईशान, मला लगेच मागच्या बाजूला घेऊन चल. दोघेही धावत ऑफिसच्या मागच्या आवाराकडे निघाले. दरम्यान मीनलला हळूहळू शुद्ध येऊ लागली. डोळे उघडताच तिला समोर काही अनोळखी चेहरे दिसले. तिने शांतपणे आजूबाजूचा अंदाज घेतला. तेवढ्यात तिची नजर रॉनीवर पडली. ती त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली, रॉनी सर, तुम्ही मोठी चूक केली आहे. मी कोणाचंही देणं ठेवत नाही. जे कराल त्याचं उत्तर नक्की मिळेल. तिच्या आत्मविश्वासाने काही जण हसू लागले. रॉनी पुढे येत कठोर आवाजात म्हणाला, तुझा हा एक आत्मविश्वासच मोडायचा आहे. मीनलच्या मनात भीती होती, पण तिच्या चेहऱ्यावर ती दिसत नव्हती. ती ठाम आवाजात म्हणाली, माझ्याबद्दल पूर्ण माहिती न घेता तुम्ही हा निर्णय घेतलात. माझ्या शांत स्वभावाला कमजोरी समजण्याची चूक केली आहे. त्याची किंमत तुम्हालाच मोजावी लागेल. क्षणभर तिथे शांतता पसरली. दोन्ही बाजूंना पुढची चाल काय असेल याची उत्सुकता होती. आणि त्याच वेळी अंश आणि ईशान त्या दिशेने वेगाने धावत येत होते. पण ती चूक करते, कारण तो मीनलच्या खूपच जवळ येत होता. तेवढ्यात मागून रॉनीचा आवाज आला, तू अंश आर्यनची बायको? इतक्यात त्या मुलाने रागाच्या भरात काहीही विचार न करता मीनलच्या गालावर जोरदार थप्पड मारली. त्याने तसे करताच अंशचा आवाज संपूर्ण मागच्या अंगणात घुमला. तिच्यावर हात लावायची हिंमत कशी झाली तुझी? असे म्हणत अंश संतापाने त्या मुलाकडे धावला. सगळेच अंशला पाहून थक्क झाले. त्यांना आत्ताच कळलं होतं की मीनल ही अंशची पत्नी आहे. मीनल त्या मुलांकडे रागाने पाहत म्हणाली, घ्या, आला माझा मॉन्स्टर व्हर्जन, आता सांभाळा त्याला. दरम्यान अंशच्या मागून धावत आलेला ईशान काही अंतरावर येऊन समोर उभ्या मुलांकडे पाहून स्तब्ध झाला. अंश सरळ मीनल समोर उभ्या असलेल्या मुलाजवळ गेला आणि त्याची मान घट्ट पकडली. अंशला पाहून तो मुलगा आधीच घाबरला होता. आता त्याची अवस्था आणखी वाईट झाली. अंशची पकड इतकी मजबूत होती की काही क्षणातच तो तडफडू लागला. त्याने हात हलवून मित्रांना मदतीसाठी बोलावलं, पण त्याच्यापैकी कोणीही पुढे आलं नाही. इकडे ईशानने मीनलच्या हातापायांना बांधलेल्या दोऱ्या सोडवल्या. ते पाहून रॉनी म्हणाला, जिच्यासाठी तू एवढा वेडा झालायस ती कोण आहे हे तरी माहिती आहे का? ती तुझा शत्रू अंश आर्यनची बायको आहे. हे ऐकून मीनल थकलेल्या नजरेने ईशानकडे पाहू लागली. ईशान तिच्या पायांवरील दोऱ्या सोडवत म्हणाला, हो रॉनी, मी वेडाच आहे, म्हणूनच आजपर्यंत तुझ्यासारख्यांशी मैत्री ठेवली. रॉनी उपहासाने म्हणाला, बहुतेक अलिशाच्या. तो वाक्य पूर्ण करण्याआधीच ईशानने त्याला हात दाखवत थांबवलं आणि रागाने म्हणाला, एक शब्दही पुढे बोलू नकोस रॉनी, नाहीतर आपण कधी मित्र होतो हेही मी विसरेन. हा माझा वैयक्तिक विषय आहे, दूर राहा. तो पुन्हा मीनलचे हात मोकळे करू लागला. अंश त्या मुलाला रागाच्या भरात मारतच होता. हे पाहून बाकीचे दोघे रॉनीला घेऊन पळू लागले. अंश त्यांच्या मागे धावला, पण तेवढ्यात मीनलचा मंद आवाज आला, राज, पाणी. ईशानने आधी मीनलकडे मग अंशकडे पाहिलं. स्वतःवर हसत तो एका व्यक्तीला फोन करून म्हणाला, एकही मुलगा ऑफिसच्या बाहेर जाऊ नये, रॉनीही नाही. तो लगेच पाण्याची बाटली घेऊन परत आला. ईशानने बाटली मीनलकडे दिली. अंशने ती त्याच्या हातातून घेतली आणि मीनलला पाणी पाजलं. त्यानंतर हातात पाणी घेऊन तिचा चेहरा स्वच्छ केला. मग रुमालाने तिचा चेहरा पुसत प्रेमाने विचारलं, बटरफ्लाय, तू ठीक आहेस ना? मीनलने होकारार्थी मान हलवली. हो मी ठीक आहे, फक्त थोडा अशक्तपणा जाणवतोय. अंशने तिचा चेहरा दोन्ही हातात धरला. तिच्या डोक्यावर प्रेमाने चुंबन घेत म्हणाला, काळजी करू नकोस, सगळं ठीक आहे, आपण आत्ताच घरी जाऊ. मीनलने पुन्हा मान हलवली. तिला अजूनही गुंगी आल्यासारखं वाटत होतं. मीनल आणि अंशमधील जवळीक ईशानला आतून खूप वेदना देत होती, पण तो काहीच करू शकत नव्हता. ज्या मुलीवर तो प्रेम करत होता ती दुसऱ्याच व्यक्तीवर प्रेम करत होती
आणि ती व्यक्तीही तिच्यावर मनापासून प्रेम करत होती. त्यामुळे तिचा आनंद पाहूनच तो समाधान मानत होता. मीनल खुर्चीवरून उठताना तोल जाऊ लागला. बराच वेळ पाय बांधलेले असल्यामुळे तिला वेदना होत होत्या. अंश आणि ईशान दोघांनीही तिला सावरण्यासाठी हात पुढे केले. मीनलने क्षणाचाही विलंब न करता अंशचा हात धरला. ईशानचा हात हवेतच राहिला. मीनलने त्याच्या हाताकडे आणि नंतर त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ईशानने स्वतःच्या रिकाम्या हातांकडे पाहिलं आणि हलकंसं हसला. चेहऱ्यावर हास्य होतं, पण मन मात्र आतून तुटत होतं. अंशने मीनलला अलगद उचलून घेतलं आणि म्हणाला, धन्यवाद मिस्टर मेहरा, तुमच्या मदतीसाठी मनापासून आभारी आहे. आणि अजून एक गोष्ट, मीनल माझी पत्नी आहे हे सत्य कुणीही बदलू शकत नाही. मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल अशी आशा आहे. पुन्हा भेटू. तुमच्या मित्रांना त्यांच्या कृत्याची शिक्षा अजून मिळायची आहे, असं म्हणत अंश पुढे निघून गेला. तो पुढे जाताच ईशान म्हणाला, शिक्षा देण्याची इतकीच आवड आहे ना मिस्टर आर्यन? हे ऐकताच अंशची पावलं थांबली. ईशानने मीनलकडे पाहून विचारलं, मीनल तू ठीक आहेस ना? तिने होकारार्थी मान हलवली आणि मग ईशान अंशकडे पाहत म्हणाला, जर शिक्षा देण्याची इतकीच आवड असेल तर सर्वात आधी स्वतःलाच शिक्षा द्या. अंश गोंधळून त्याच्याकडे पाहू लागला. ईशान पुढे म्हणाला, अलिशा आठवते का मिस्टर आर्यन? अंशने मीनलला पुन्हा खुर्चीवर बसवलं आणि विचारलं, अलिशा? तुला अलिशाबद्दल कसं माहिती? ईशान कटू हसत म्हणाला, ती माझी बहीण होती. हे ऐकून यावेळी अंशच हादरला. क्षणभर शांत राहून तो म्हणाला, म्हणजे इतकी वर्ष तुझं माझ्याशी वैर याच कारणासाठी होतं? म्हणजे तूही इतरांसारखाच तिच्या आत्महत्येला मला जबाबदार मानतोस? ईशान दात घट्ट आवळत म्हणाला, ती आत्महत्या नव्हती, तो खून होता आणि तो तुम्ही. ईशानचं वाक्य पूर्ण होण्याआधीच अंश म्हणाला, तुझ्याकडे त्याचा काही पुरावा आहे का? ईशान आत्मविश्वासानं उभ्या असलेल्या अंशकडे पाहत राहिला, तर अंश शांतपणे आपल्या खिशाकडे हात नेत होता. माझ्याकडे कोणताही पुरावा नाही असं तुम्हाला वाटतंय? नाही, कारण तुम्हापैकी कोणीही सत्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नच केला नाही. अंश ईशानजवळ येत म्हणाला, मी मान्य करतो की ती आत्महत्येचा प्रकार नव्हता, पण त्या मृत्यूमागे अजून एक मोठं सत्य दडलं आहे. एक धागा देतो. शोधायची हिंमत असेल तर शोधा. कदाचित यावेळी तुम्हाला पुरावा मिळेल. रिकी सक्सेना, रोनीचे आजोबा, त्यांना व्यवसायात मोठं नुकसान झालं होतं. तुमच्या बहिणीच्या मृत्यूमुळे त्यांच्यासाठी नफ्याची संधी निर्माण झाली आणि त्याचा फायदा ते आजही घेत आहेत. कधी विचार केलाय का? आर्यन आणि मेहरा यांच्या भागीदारी तुटल्याचा सर्वात मोठा फायदा नेमकं कोणाला झाला? सगळ्या गोष्टी जोडून पहा, कदाचित सत्य समोर येईल. हे बोलून अंश पुन्हा मीनलला अलगद आपल्या हातात उचलतो. जाताना तो ईशानला म्हणाला, काही समजलं तर मलाही सांग. मी अलिशावर कधी मैत्रीपेक्षा जास्त प्रेम केलं नव्हतं, पण तिच्या मृत्यूचं दुःख मला देखील झालं होतं. हे बोलून अंश ईशानला विचारांच्या गर्तेत सोडून तिथून निघून गेला. इकडे विक्रांत ताजेतवाने होऊन खाली आला, पण संपूर्ण घरात त्याला कोणीच दिसलं नाही. हॉलमध्ये नजर फिरवल्यानंतर स्वयंपाकघरातून आवाज ऐकू आला. तो आत गेला तर नित्या एकटी स्वयंपाक करत होती. विक्रांतने विचारलं, घरी कोणीच दिसत नाही, सगळे कुठे गेले? नित्या ज्यूस काढत म्हणाली, वंश आईबाबांसोबत NGOमध्ये गेला आहे. आई म्हणाल्या संध्याकाळपर्यंत परत येईल. वाणी नाश्ता करून ऑफिसला गेली. आज माझी सुट्टी असल्यामुळे घरातल्या सगळ्या नोकरांनाही सुट्टी दिली. त्यांना किती आनंद झालाय माहिती आहे? तिच्या चेहऱ्यावरच तो आनंद स्पष्ट दिसत होता. विक्रांत तिच्या मागे येऊन हसत म्हणाला, मग मीही आज सुट्टी घ्यावी असंच वाटतंय. त्याच्या जवळ येण्याने नित्या थोडी गोंधळी. सुट्टी? पण का? मी घरी एकटी राहू शकते. विक्रांत हसत तिच्याकडे पाहत म्हणाला, नित्या मी तुला एक प्रश्न विचारू का?
मला तुझ्या आयुष्यात खरंच मनापासून स्थान देशील का? नित्या काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. मग हलकंसं हसून म्हणाली, माझे बाबा नेहमी म्हणायचे, जीवनसाथी असा असोवा जो सावलीसारखा कायम सोबत राहील. ज्या दिवशी तुमच्याशी माझं लग्न झालं त्या दिवसापासून मी तशीच सोबती बनण्याचा प्रयत्न करत आहे. विक्रांतच्या डोळ्यात भावुकता दाटली. तो म्हणाला, त्या रात्री नेमकं काय घडलं याची मला फारशी आठवण नाही, पण आज पूर्ण शुद्धीत, पूर्ण मनाने आपल्या नात्याला प्रेमाने पुढे न्यायचं आहे. बऱ्याच दिवसापासून मनात होतं, पण शब्दच सापडत नव्हते. आज सांगतो, आय लव्ह यू नित्या. हे ऐकून नित्या भावूक झाली. ती हळूच त्याच्या मिठीत शिरली. विक्रांतनेही तिला प्रेमाने जवळ घेतलं. नित्या हळू आवाजात म्हणाली, काही जण प्रेम शब्दात व्यक्त करतात, तर काही न बोलताही सगळं सांगून जातात. आय लव्ह यू टू. विक्रांतजी, तुम्ही मला फक्त नात्याचं नाव दिलं नाही, तर त्या नात्याचा मान आणि सन्मानही दिलात. ज्या गोष्टीचा मी नेहमी पश्चाताप करत होते, आज जाणवतंय की तिनेच माझं आयुष्य सुंदर केलं. दोघांनी एकमेकांकडे हसून पाहिलं. विक्रांतने तिचा हात हातात घेतला. त्या क्षणी त्यांच्या मनातील सर्व गैरसमज दूर झाले होते. तो तिचा हात धरून तिला खोलीकडे घेऊन गेला. नित्या थोडी लाजली, पण तिच्या चेहऱ्यावर विश्वास आणि समाधान स्पष्ट दिसत होतं. खोलीत पोहोचल्यावर दोघे काही क्षण शांत उभे राहिले. त्यांच्या नजरा एकमेकांशी बोलत होत्या. विक्रांतने तिच्या कपाळावर अलगद चुंबन घेतलं. नित्या हलकसं हसली आणि म्हणाली, आता लाज वाटते आहे. विक्रांत हसत म्हणाला, ही लाज आजच्या दिवसापुरतीच राहू दे. दोघे पुन्हा एकमेकांच्या मिठीत हरवले. त्या क्षणी त्यांच्यातील विश्वास, प्रेम आणि आपुलकी आणखी घट्ट झाली. विक्रांत आपला शर्ट काढून सोफ्यावर फेकतो आणि नित्या जवळ जातो. तो तिच्या कुर्तीची झीप उघडतो. नित्या आपली मूठ घट्ट आवरते. विक्रांत तिच्या समोर येऊन तिचे हात अलगद उचलतो आणि आपल्या छातीवर ठेवत म्हणतो, हे सगळं मी एकट्याने करू शकणार नाही नित्या, तुझी साथ लागेल, देशील ना? नित्या काही क्षण त्याच्याकडे पाहते आणि मग त्याच्या जवळ येऊन त्याच्या ओठांवर अलगद चुंबन देते. विक्रांतही तिच्या प्रेमाचा स्वीकार करत तिला मिठीत घेतो. त्या दोघांच्या नात्यातील अंतर आता पूर्णपणे मिटून गेलं होतं. विक्रांत नित्याला उचलून पलंगावर बसवतो. काही वेळातच दोघांनीही आपल्या आयुष्यातील हा महत्त्वाचा टप्पा एकमेकांच्या पूर्ण विश्वासाने आणि प्रेमाने स्वीकारला. विक्रांतच्या प्रत्येक स्पर्शातून नित्याला त्याच्या प्रेमाची जाणीव होत होती. तो आयुष्यभर तिचाच राहील ह्याची खात्री तो तिला देत होता. नित्या ही संपूर्ण मनाने त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला खात्री देत होती की ती कायम त्याचीच होती आणि त्याचीच राहील. विक्रांत खूप आनंदी होता. त्याच्या आणि नित्याच्या नात्याबद्दल जे स्वप्न त्याने पाहिलं होतं ते आज पूर्ण होत होतं. नित्या केवळ त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हती, तर तिचे त्याच्यावर मनापासून प्रेमही होते. विक्रांतची इच्छा होती की त्यांच्या नात्याची खरी ओळख फक्त वंशमुळेच नव्हे, तर त्यांच्या परस्पर प्रेम, विश्वास आणि आदरामुळे व्हावी. आज त्या दोघांनी पती पत्नीच्या नात्यातील सर्वात महत्त्वाचा पाया, प्रेम, विश्वास आणि सन्मान मनापासून स्वीकारला होता. संध्याकाळची वेळ. अंशच्या फार्म हाऊसवर 4 जण दोऱ्यांनी बांधलेल्या अवस्थेत एका अंधाऱ्या खोलीच्या कोपऱ्यात पडून मदतीसाठी ओरडत होते. उंदीर हळूहळू त्यांच्या अंगाला कुरतडत होते. बाहेर मात्र एक व्यक्ती शांतपणे बसून त्यांच्या किंकाळ्या ऐकत होती आणि त्या आवाजातूनच त्याला समाधान मिळत होतं. तो दुसरा तिसरा कोणी नसून अंश होता. तो सोफ्यावर निवांत बसून त्या मुलांच्या किंकाळ्या ऐकत होता. असेच काही दिवस निघून गेले. सर्वांचं आयुष्य सुरळीत सुरू होतं. अखेर दोन्ही जोडपी लग्नासाठी तयार झाली होती. लग्नाचा दिवस जवळ आला होता. विवाने ठरवलं होते की या दरम्यान तो वाणीसमोर आपल्या मनातील भावना व्यक्त करणार. दुसरीकडे एक व्यक्ती वाणीच्या वागण्यामुळे खूप त्रस्त झाली होती. ती म्हणजे माही.
वाणी सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने आहानच्या आसपासच राहण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे आहान आणि माही यांना एकमेकांसोबत पुरेसा वेळ घालवता येत नव्हता. मात्र आहान नेहमीच माहीसाठी वेळ काढत असे. माहीला वाणीबद्दल सर्वांना सांगून तिला कमीपणा आणायचा नव्हता, म्हणून ती प्रत्येक वेळी शांत राहायची. एक स्टाफ मेंबर माहीच्या केबिनमध्ये येऊन म्हणाली, मॅडम, आहान सर तुम्हाला बोलावत आहेत. माहीने फक्त मान हलवून होकार दिला. ही गोष्ट माहीच्या केबिन बाहेरून जात असताना वाणीच्या कानावर पडली. काहीतरी मनात ठरवून ती माहीच्या आधीच आहानच्या केबिनमध्ये पोहोचली. थोड्याच वेळाने माही आहानच्या केबिनमध्ये गेली. तिने दार ठोठावलेलीही नाही आणि थेट आत गेली. आत शिरताच तिची नजर आहान आणि वाणीवर पडली. त्या क्षणी ते दोघे एकमेकांच्या खूप जवळ होते. वाणी खुर्चीवर बसली होती, तर आहान तिच्यासमोर वाकून तिचा चेहरा आपल्या हातात धरून काहीतरी बोलत होता. हे बघून माही काहीही न बोलता तिथून निघून जाते. आहान आणि वाणी तिला येताना पाहतात आणि जातानाही. आहान थोडा गोंधळला होता. माही अचानक काय झालं आणि ती अशी का निघून गेली हे त्याला समजत नव्हतं. मात्र वाणी मनोमन हसत होती. खरं तर घडलं असं होतं की आहानशी बोलताना वाणी अचानक डोळे चोळू लागली. आहानने विचारल्यावर ती म्हणाली की तिच्या डोळ्यात कदाचित काहीतरी गेलं आहे. आहान तिची मदत करण्यासाठी तिच्या जवळ गेला आणि तिच्या डोळ्यात अलगद फुंकर मारू लागला. इतक्यात माही केबिनमध्ये आली आणि दोघांकडे एक नजर टाकून तिथून निघून गेली. हे सगळं वाणीने मुद्दाम केलं होतं, माहीला दाखवण्यासाठी आणि तिच्या मनात जळफळाट निर्माण करण्यासाठी. बिचारा आहान मात्र विनाकारण या सगळ्यात अडकत चालला होता. माही गेल्यावर वाणी म्हणाली, इट्स ओके आहान, मी जाऊन चेहरा धुवून येते. आहानने होकारार्थी मान हलवली. जाताना वाणी म्हणाली, प्लीज तू माहीला नंतर भेट. आधी ही फाईल क्लिअर करून दे, मला थोडं काम आहे. आहान ओके म्हणत फाईल्स तपासू लागला. वाणी हसतच आहानच्या केबिनमधून बाहेर पडली आणि स्वतःच्या केबिनकडे जाऊ लागली. तेवढ्यात तिला मागून माहीचा आवाज आला, वाणी, गेल्या काही दिवसांपासून तू मला जे काही दाखवण्याचा प्रयत्न करत आहेस ते मी नीट पाहूही शकते आणि समजूही शकते, पण माझ्यावर विश्वास ठेव, याचा काहीही उपयोग होणार नाही. मी आहानला तेव्हापासून ओळखते जेव्हा तू आमच्या आयुष्यात अस्तित्वातही नव्हतीस. माहीचे शब्द ऐकून वाणीच्या चेहऱ्यावरचे हास्य क्षणात नाहीसे झाले. माही तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, आपण एकमेकांना किती वर्षांपासून ओळखतो याची तुला कल्पनाही नाही. तुला खरंच वाटतं का की तुझ्या या छोट्या छोट्या युक्त्या पाहून मला काही फरक पडेल? मी आतापर्यंत गप्प आहे कारण तू आहानची मैत्रीण आहेस. मला त्याच्यासमोर तुझा अपमान करायचा नाही. माही अजून बोलणार इतक्यात वाणी अचानक रडू लागली. वाणीला रडताना पाहून माही पूर्णपणे गोंधळली. ती आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिली. तेवढ्यात मागून आवाज आला, वाणी, तू रडतेस का? माहीने मागे वळून पाहिलं तर आहान तिथे उभा होता. परिस्थिती समजायला त्याला क्षणभरही लागला नाही. वाणी हुंदके देत थेट आहानच्या छातीशी जाऊन बिलगली. आहाने तिला सावरत नजरेने माहीला विचारलं, हिला काय झाले? माही संतापाने म्हणाली, तू पूर्णपणे वेडी झाली आहेस वाणी, यू आर डिस्कस्टिंग. असं म्हणत ती रागाने तिथून निघून गेली. आहानला काही समजत नव्हतं की या दोघींमध्ये नेमकं काय सुरू आहे. मात्र त्याला एक गोष्ट स्पष्ट जाणवत होती, माही खूप दुखावली गेली होती. ती स्वभावाने संवेदनशील, नम्र आणि सभ्य होती. ती क्वचितच कोणावर रागावत असे किंवा कुणाशी वाईट वागत असे. त्यामुळे तिचं असं वागणं आहानला खूप विचित्र वाटत होतं.
आहान वाणीसोबत काम करणाऱ्या मुलीकडे पाहून म्हणाला, हाय जुही, प्लीज वाणीची काळजी घे. जुही लगेच वाणी जवळ आली. आहान वाणीला खुर्चीवर बसवत म्हणाला, वाणी, रडणं थांबव, मी लगेच येतो. असं म्हणत तो निघू लागला. पण त्याला जाताना पाहून वाणीने पटकन त्याचा हात धरला. आहान तिच्याकडे पाहू लागला. डोळ्यात अश्रू घेऊन वाणी म्हणाली, कुठे जातोयस? आहान तिच्या हातातून स्वतःचा हात सोडवत माहीच्या केबिनकडे पाहत म्हणाला, माहीकडे. तिला माझी गरज आहे. अचानक तिला काय झाले काही समजत नाही. असं म्हणत तो निघून गेला. आहानचे हे शब्द वाणीच्या मनातील रागाला आणखीनच पेटवून गेले. तो गेल्यानंतर वाणी जवळजवळ ओरडतच जुहीला म्हणाली, जा, तुझं काम कर, मला तुझी काही गरज नाही. जुहीने एक नजर तिच्याकडे टाकली आणि तिला एकटी सोडून तिथून निघून गेली. जुही गेल्यावर वाणीने कोणाला तरी फोन लावला. हे डूड, आय नीड युअर हेल्प. समोरच्या मुलाने तिला काहीतरी सांगितलं. हे ऐकून वाणी म्हणाली, मला हवं तसं सगळं झालं तर तुझ्यासाठी काहीही करेन. असं म्हणत ती रागाने माहीच्या बंद केबिनच्या दाराकडे पाहत राहिली. इकडे आहान माहीच्या केबिनमध्ये आला. माही रागाने टेबल पकडून उभी होती. आहान तिच्या मागून आला आणि टेबलावर दोन्ही हात टेकवत तिच्या दोन्ही बाजूंनी उभा राहत म्हणाला, काय झालं? आपल्या या नाजूक माहीच्या नाकावर इतका राग कसा काय? माही त्याच्याकडे वळली. तिने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाली, काही नाही आहान, तसं काहीच नाही. माहीचं वाक्य पूर्ण होण्याआधीच आहानने तिच्या ओठांना अलगद स्पर्श केला आणि लगेच मागे सरकला. इतक्यात तिच्या ओठांवर हलकासा स्पर्श केला आणि पुन्हा मागे सरकला. तर क्षणभर माहीने डोळे मिटले. पुढच्या क्षणी ती मंद हसत आहानच्या डोळ्यात पाहू लागली. आहानही हसत म्हणाला, अशीच हसत राहिलीस की तू मला खूप सुंदर दिसतेस. इथे ना पुन्हा चुकून मिनल आणि अंश झाला आहे, तर इथे आहान आणि माही आहे. मिनलने त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं आणि अलगद त्याच्या मिठीत शिरली. तिच्या केसांवरून हात फिरवत आहान म्हणाला, आता काही दिवसात आपल्या लग्नाचे सगळे कार्यक्रम सुरू होतील. मी किती आनंदी आहे हे शब्दात सांगू शकत नाही. माझ्यासाठी हे एखाद्या सुंदर स्वप्नाच्या सत्यात उतरल्यासारखं आहे. तू माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेस माही. असं म्हणत त्याने तिच्या केसांवर हलकंसं चुंबन घेतलं. तर आता रात्रीची वेळ होती. गेल्या अनेक दिवसांपासून रुद्रांशकडे लक्ष ठेवून होती. तिला जाणवत होतं की रुद्रांश हल्ली तान्याकडे फारसं लक्ष देत नव्हता. त्यामागचं कारण काम होतं की काही वेगळं हे फक्त रुद्रांशलाच माहिती होतं. त्या दिवशी तान्या वेळेआधीच तिच्या फ्लॅटमध्ये आली होती. ती बाल्कनीत उभी राहून जवळजवळ 2 तास रुद्रांशची वाट पाहत होती. शेवटी त्याची कार अपार्टमेंटमध्ये शिरताना तिला दिसली. रुद्रांश येण्यापूर्वीच ती लिफ्ट समोर जाऊन उभी राहिली. आज मात्र रुद्रांशला तिला टाळणं शक्य नव्हतं. लिफ्टचं दार उघडलं आणि त्याची नजर तान्यावर पडली. ती समोर उभी असल्याचं पाहून तो क्षणभर आश्चर्यचकित झाला. रोजप्रमाणे शांतपणे स्वतःच्या फ्लॅटमध्ये जाण्याचा त्याचा विचार होता. तान्या हाताची घडी घालून त्याच्याकडे रोखून पाहत होती. ती म्हणाली, काय, लिफ्ट पुन्हा बंद होण्याची वाट बघतोयस का? परत खाली जाणार आहेस? रुद्रांश हातात ब्लेझर घेत लिफ्टमधून बाहेर आला आणि म्हणाला, असं का बोलत आहात? तान्या नाराजीने म्हणाली, कारण हल्ली तुझं वागणंच खूप विचित्र झालं आहे. रुद्रांश शेखावत, असतोच तरी कुठे, आपण शेजारच्या फ्लॅटमध्ये राहतो, पण कित्येक दिवस झाले आपण एकमेकांना नीट पाहिलं सुद्धा नाही. मला मुद्दाम टाळतोयस का? शेवटचं वाक्य बोलताना तिच्या चेहऱ्यावर उदासी स्पष्ट दिसत होती. रुद्रांशने तिच्यासमोर ब्लेझर पुढे करत विचारलं, हे जरा धरशील का?
तान्याने त्याच्याकडे पाहिलं आणि ब्लेझर हातात घेतलं. क्षणात रुद्रांशने तिला उचलून घेतलं आणि आपल्या फ्लॅटकडे चालू लागला. आश्चर्याने तान्या म्हणाली, रुद्र, हे काय करतोयस? फ्लॅटमध्ये पोहोचल्यावर त्याने तिला अलगद खाली उभं केलं आणि प्रेमाने तिचं चुंबन घेतलं. तान्यानेही डोळे मिटून त्या क्षणाचा स्वीकार केला. तिच्या हातातून ब्लेझर खाली पडला. थोड्या वेळाने तो मागे सरकत म्हणाला, हीच तुला टाळण्यामागची खरी कारणं होती. रोज तुला इतक्या जवळ पाहिल्यावर स्वतःला आवरणं माझ्यासाठी कठीण होत होतं. विशेषतः जेव्हा मला माहिती आहे की तू माझी आहेस. आपला साखरपुडा झाला आहे, पण लग्नाआधी कोणतीही घाई किंवा चुकीचं पाऊल उचलायचं नव्हतं. मला तुला पूर्ण अधिकाराने माझी पत्नी म्हणून स्वीकारायचं आहे. हे बोलताना त्याचा हात तिच्या गळ्याजवळ अलगद फिरत होता. तान्या हलकसं हसत म्हणाली, मी कित्येक दिवसांपासून प्रत्येक रात्री तुझी वाट पाहत होते. हल्ली तू खूप उशिरा घरी येतोस. रुद्रांश हसला आणि त्यावेळी त्याने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. 2 पावलं मागे सरकला आणि तिच्या डोळ्यात पाहत गाऊ लागला, 2-4 कदम पे तुम थे, 2-4 कदम पे हम थे, 2-4 कदम ये लेकिन 100 मीलों से क्या कम थे, फिर उस पे कदम कदम पे दिल का डोलना है डोलना, कब तक चुप बैठे अब तो कुछ है बोलना, कुछ है बोलना. गाणं म्हणत तो तिच्यासोबत हळूहळू नाचू लागला. तान्या त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर गोड हास्य उमटलं होतं. गाणं संपल्यावर रुद्रांश तिच्या समोर गुडघ्यावर बसला आणि म्हणाला, मी उशिरा का यायचो याचं हे कारण होतं. गेल्या अनेक दिवसांपासून मी दर संध्याकाळी आतांकडे जाऊन या गाण्याची प्रॅक्टिस करत होतो. संगीत समारंभाच्या दिवशी तुला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं, पण इतक्यात तान्याने त्याला मिठी मारली आणि त्याच्या ओठांवर प्रेमाने चुंबन घेत म्हणाली, लव्ह यू रुद्र. तू नेमकं कसा आहेस हे शब्दात सांगणं कठीण आहे. आय जस्ट लव्ह यू. रुद्रांश तिला सोफ्यावर बसवत हसून म्हणाला, 1 मिनिट डॉक्टर तान्या, बहुतेक तुम्ही विसरत आहात की मी अजूनही तोच रांगडा माणूस आहे. तान्या हसत म्हणाली, मला माहिती आहे तू काय काम करतोयस. भावाने मला सगळं सांगितलं आहे. हा बिझनेस वगैरे फक्त बाहेरचं रूप आहे. मी तुला चुकीचं समजले होते, त्याबद्दल मला माफ कर. खरंच मला तुझा अभिमान वाटतो. रुद्रांश तिच्या डोळ्यात पाहत शांतपणे म्हटला, हो, मी डिफेन्स इंटेलिजन्स ऑफिसर आहे. आता ही माझी खरी ओळख समज. आणि आय लव्ह यू टू तान्या. हे म्हणत त्याने पुन्हा एकदा तिला प्रेमाने मिठीत घेतलं. अनेक दिवसांनी दोघे मनमोकळेपणाने एकमेकांसोबत वेळ घालवत होते. त्यांच्या भेटीतला ओलावा, आपुलकी आणि प्रेम त्यांच्या नजरेतूनच स्पष्ट दिसत होतं. इकडे अंश फ्रेश होऊन झोपायची तयारी करत होता, पण मीनलला अजिबात झोप येत नव्हती. ती बऱ्याच वेळापासून अंशकडे एकटक पाहत होती. ते लक्षात येताच अंश बेडवर आडवा होत हसत म्हणाला, आज डिनर केलं नाही का? हे ऐकताच मीनलच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती गोंधळून अंशकडे पाहू लागली. अंशने तिला हलकेच आपल्या जवळ ओढलं आणि तिचं डोकं आपल्या खांद्यावर ठेवत हसून म्हणाला, नाही म्हणजे तू माझ्याकडे अशी बघतेस की जणू आत्ताच मला खाऊन टाकशील. हे बोलून अंश हसत पुन्हा बेडवर बसला. त्याच्या बदललेल्या चेहऱ्यावरील भावांकडे पाहून मीनल विचारात पडली. अंशने तिला प्रेमाने मिठीत घेतलं. तिचे गाल हलकेच ओढले आणि म्हणाला, चल आपण गप्पा मारूया, खूप गप्पा मारूया आणि त्या इतक्या मारूया की शेवटी आपलं भांडणच होईल. मीनल त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी तुमच्याशी भांडते का? अंश हसत म्हणाला, का नाही, मी आत्ता एक गोष्ट सांगतो आणि तू लगेच माझ्याशी वाद घालायला सुरुवात करशील.
मिनल थोड्या ॲटिट्यूडमध्ये म्हणाली, अरे प्लीज, मी काही भांडत नाही, तुम्ही बोला, मी अगदी शांतपणे उत्तर देईन. अंश हसत म्हणाला, बरं मग ऐक, उद्या रुद्र आणि आहानची बॅचलर पार्टी आहे, त्यामुळे मला घरी यायला उशीर होईल, चालेल ना बटरफ्लाय? बटरफ्लाय मिनल त्याच्या बोलण्यात पूर्णपणे अडकली होती. ती मनातच स्वतःशी म्हणाली, आता बोल ना, हा माणूस किती हुशार आहे, माझ्या शब्दात मला अडकवलं. आता तिच्याकडे हो म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. ती हसत म्हणाली, ठीक आहे, तुम्ही गेलंच पाहिजे, नाही तर त्यांना वाईट वाटेल. अंश मनातल्या मनात हसत म्हणाला, खरंच मला वाटलं होतं तू रागावशील, पण तू तर खरंच भांडत नाहीस बटरफ्लाय, किती गोड आहेस तू. मिनल त्याला चिडवत म्हणाली, बरं मग उद्या आम्ही मुलीही पार्टी करणार आहोत, तुम्हाला काही हरकत नाही ना? अंश अगदी सहजपणे म्हणाला, अगदी नाही, मस्त पार्टी करा आणि भरपूर एन्जॉय करा. हे ऐकून मिनल थोडी चिडली आणि म्हणाली, मला झोप येते, मला झोपायचं आहे. अंश मुद्दाम नाटक करत म्हणाला, अरे एवढ्या लवकर बटरफ्लाय, प्लीज उठ ना, अजून थोड्या गप्पा मार. पण मिनलने मागे वळूनही पाहिलं नाही. अंश फक्त हसला, तिला प्रेमाने मिठीत घेतलं आणि दोघेही शांतपणे झोपी गेले. रात्री साधारण मध्यरात्री तृप्तीच्या मोबाईलवर तरुणचा फोन आला. अर्धवट झोपेत तिने फोन उचलला. हॅलो, कोण? समोरून तरुणचा मोहक आवाज आला. तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारा. त्याचा आवाज ऐकताच तृप्तीची झोप पूर्णपणे उडाली. तिने उशी मांडीवर ठेवली आणि उत्साहाने म्हणाली, अहो, माझ्यासाठी वेळ मिळाला शेवटी. तरुण हसत म्हणाला, तुमच्या भावाला वेळ दिल्यावर जो वेळ उरतो तो सगळा तुमचाच. तृप्ती ओठ वाकवत म्हणाली, एक फोन स्वतःहून केला असता तर काही बिघडलं नसतं. आणि त्यावेळी तरुण हसत तिची समजूत काढू लागला. दोघंही बराच वेळ गप्पा मारत राहिले. बोलता बोलता वेळ कसा गेला हे दोघांनाही कळलंच नाही. शेवटी तरुण म्हणाला, उद्या दुपारी आपण एकत्र लंच करूया, लग्नाच्या तयारीत थोडा वेळ काढू. तृप्ती हसून म्हणाली, ठीक आहे. तरुण म्हणाला, मी तुला कॉलेज जवळून घेऊन जाईन, ओके? आणि त्यानंतर तृप्तीने हसत हो म्हटलं आणि दोघांनी फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी मिनल, जिया, तान्या आणि माही एकत्र शॉपिंगला जाणार होत्या. दुसरीकडे अंश आजचा पूर्ण दिवस रुद्रांसोबत घालवणार होता. विवान आणि आहान बॅचलर पार्टीच्या तयारीत व्यस्त होते. सगळेच लग्नाच्या तयारीत गुंतले होते. संध्याकाळी अंश पार्टीसाठी तयार होत होता. तयार होताना तो वारंवार आरशात स्वतःकडे पाहत होता. त्याने गडद निळी जीन्स, त्याच रंगाचा हायनेक टी शर्ट, त्यावर ब्राऊन ब्लेझर आणि ब्राऊन शूज घातले होते. त्याचा संपूर्ण लूक खूपच देखणा दिसत होता. तयार झाल्यानंतर मिनल बेडवरून उठली. तिने मुद्दाम अंशकडे दुर्लक्ष केलं आणि ड्रेसिंग रूममध्ये निघून गेली. अंश पुन्हा एकदा आरशासमोर उभा राहून स्वतःकडे पाहत म्हणाला, अरे वा, मी तर छान दिसतोय, पण ही मुलगी माझा सगळा आत्मविश्वास कमी करून टाकते. इतक्यात ड्रेसिंग रूमचं दार उघडलं आणि मिनल बाहेर आली. तिला पाहताच अंश काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मिनलने गडद सिल्वर रंगाचा ऑफ शोल्डर वन पीस ड्रेस घातला होता. त्या ड्रेसमध्ये ती अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसत होती. अंशची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. मिनल हसत म्हणाली, बस आता माझ्याकडे इतकं पाहणं बंद करा, नाहीतर मला तुमचीच नजर लागेल. अंश तिच्या जवळ आला आणि तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेत हसत म्हणाला, हे सगळं मुद्दाम करतेस ना? तुला वाटते मी पार्टीला जाऊच नाही? मिनल हसली आणि म्हणाली, तसं काही नाही, पण इतक्या सहज तुम्हाला जाऊही देणार नाही.
दोघेही एकमेकांकडे पाहून हसले. त्यांच्या त्या छोट्याशा गमतीशीर क्षणात प्रेम, आपुलकी आणि एकमेकांवरील विश्वास स्पष्ट दिसत होता. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. छान छान कमेंट्स करा. थँक्स फॉर वॉचिंग.